हॅलो एव्हरीवन, मी आहे केतकी आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी घेऊन येत आहे तुमच्या समोर एक नवीन कोरा करकरीत विषय। तर झालं असं की बरेच दिवस मी कोणते व्हिडिओ पोस्ट केले नव्हते आणि मला माझ्या बऱ्याच सबस्क्रायबर्स कडून अशी रिक्वेस्ट यायला लागली की तू एक दोन जे काही मोटिवेशनल व्हिडिओ केले होतेस त्याच रिलेटेड काहीतरी किंवा असे पॉझिटिव्ह वाइब्स देणारे काहीतरी व्हिडिओ लवकर शेअर कर। आणि म्हणून तुमच्या खास फरमाईशीसाठी मी घेऊन येत आहे हा नवीन कोरा करकरीत व्हिडिओ। तर तुम्ही थंबनेल बघितलाच असेल आणि थंबनेल वरून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की हे काय आहे, व्हॉट इज द बॉक्स ऑफ हॅपीनेस। सो हा आहे बॉक्स ऑफ हॅपीनेस। या बॉक्सच्या ऐवजी तुम्ही कोणताही कंटेनर घेऊ शकता, अगदी एखादा डब्बा असो किंवा बरणी असो, बाटली असो, काही असो, कंटेनर कोणताही असो। विषय असा आहे की बॉक्स ऑफ हॅपीनेस म्हणजे आपल्या काही हॅपी मोमेंट्स आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये स्टोअर करायचे आहेत। सो गाईज, नवीन वर्ष जवळ येत आहे, अगदी काही मोजकेच दिवस राहिलेले आहेत 2024 हे वर्ष सुरू होण्यासाठी। तर आपण काहीतरी नवीन ट्राय करूयात आणि हाच माझा एक विषय किंवा थॉट आहे बॉक्स ऑफ हॅपीनेस हा व्हिडिओ करण्यासाठी। तर करायचं काय आहे, प्रत्येक नवीन वर्ष जेव्हा आपलं सुरू होतं तेव्हा आपण काहीतरी रिझोल्युशन्स ठरवतो, काहीतरी आपले गोल्स, आपले ध्येय निश्चित करतो की मला 2024 मध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये मला अमुक तमुक तमुक या गोष्टी करायच्या आहेत। मला खात्री आहे की तुमच्याही तयार असतील। काय काय आहेत मला सांगा, शेअर करा लवकर। तर गोष्ट एकदम सिंपल आहे। करायचं काय आहे, तुम्ही 2024 हे वर्ष सुरू झालं की तेव्हापासून हे वर्ष संपेपर्यंत हा बॉक्स एके ठिकाणी तुम्ही तो ठेवायचा आहे। तो तुम्ही तुमच्या समोर ठेवू शकता, तुमच्या कपाटात ठेवू शकता किंवा कुठेही ठेवा। त्याच्यावर टॅगलाईन द्यायची की बॉक्स ऑफ हॅपीनेस। आणि करायचं काय, ज्या ज्या क्षणी, ज्या ज्या दिवशी, ज्या ज्या वेळी किंवा ज्या ज्या प्रसंगांनंतर तुम्हाला जेव्हा हॅपी फील होईल, तुम्ही एखाद्याला मदत केली किंवा एखाद्याने तुम्हाला मदत केली किंवा एखादा दिवस काही कारण नसताना उगीच आज मला छान वाटतंय, तर ते कारण काय आहे किंवा तुम्हाला एखाद्याला थँक्स म्हणायचं आहे, ह्या गोष्टीमुळे माझा दिवस आजचा चांगला गेला, या व्यक्तीमुळे माझा दिवस आजचा चांगला गेला किंवा व्हॉटएव्हर, आज मला प्रमोशन मिळालं, आज माझी सॅलरी एवढी झाली किंवा मी माझी जी ड्रीम होती ती आज कंप्लीट केली, मी हे डेस्टिनेशन होतं तिथे व्हिजिट करून आलो किंवा आले, व्हॉटएव्हर जे काही एखादी गोष्ट असेल की ज्यामुळे तुम्हाला हॅपीनेस फील झाला आहे, तुम्हाला चांगल्या गुड वाइब्स आलेल्या आहेत, असं जे सिच्युएशन आहे किंवा तो हॅपीनेसचा जो एक थॉट तुम्हाला आलेला आहे, तो थॉट तुम्ही लिहून काढायचा आहे, एक चिठ्ठी त्याची तयार करायची आहे आणि आपल्या बॉक्स ऑफ हॅपीनेस मध्ये डिपॉझिट करायची आहे। बर, तुम्हाला प्रश्न पडला असेल की का करायचं का, तर ह्याचं उत्तर हे असं आहे की हे बघा, आपण अनेक गोष्टी करत असतो, तर हा एक छोटासा प्रयत्न आपण करून बघूया की जो ऍक्च्युली आपल्याला चांगल्या वाइब्स देणार आहे। म्हणजे तुम्ही वर्षभराच्या ज्या चांगल्या काही गोष्टी आहेत, जिथे तुम्हाला चांगल्या वाइब्स आलेल्या आहेत, तुम्हाला हॅपीनेस फील झालेला आहे, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवणार, त्या बॉक्स ऑफ हॅपीनेस मध्ये डिपॉझिट करणार आणि नंतर वर्ष जेव्हा संपतं तेव्हा त्या सगळे ज्या चिठ्ठ्या जमा झालेल्या आहेत त्या तुम्ही वाचणार। हा त्याच्या मागचा ऍक्च्युली थॉट प्रोसेस आहे की ह्याच्यामध्ये होणार काय। एखादी गोष्ट बघा, जेव्हा तुम्ही रिपीट करता तेव्हा ती तुम्ही पुन्हा अनुभवत असता। जसं की जेव्हा ती गोष्ट तुमच्या म्हणजे एखादी हॅपीनेस आहे, तो प्रसंग आहे, ती गोष्ट तुमच्या बरोबर होते तेव्हा तुम्ही त्याचा आनंद घेताय। दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही तो प्रसंग लिहिता आहेत त्यावेळेस सुद्धा तो प्रसंग तुम्ही अनुभवता, तुमच्या चेहऱ्यावर स्माइल येते आणि चांगल्या वाइब्स, चांगली एनर्जी तुमच्यामधून पास होते। बरोबर, त्या तुम्ही डिपॉझिट करणार आणि त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा हे कधी घडणार, जेव्हा तुम्ही तो बॉक्स ओपन करणार आणि सगळ्या चिठ्ठ्या तुम्ही ते वाचताय, एक एक प्रसंग तुम्हाला आठवताय, तुमच्या चेहऱ्यावर छान हसू येत आहे, त्यावेळेस तिसऱ्यांदा तुम्ही हे पुन्हा रिकॉल करणार आणि त्या एका झालेल्या हॅपीनेसचा आनंद तुम्ही 3 वेळेस घेणार आहात। सो हा आहे थॉट प्रोसेस, म्हणजे ही आहे थॉट प्रोसेस हे सगळं करण्यामागची। मला माहितीये काही काही जणांना वाटत असेल की काय यार वेस्ट ऑफ टाइम आहे, बट काही जण खूप पॉझिटिव्हली सुद्धा ह्या विचाराला घेत असतील। तर माझं म्हणणं आहे, हरकत काय आहे, आपण ट्राय तर करून बघूया। तर मी तर ह्या वर्षी हा बॉक्स ऑफ हॅपीनेस ही कन्सेप्ट करणार आहे आणि अजून छान माझा बॉक्स डेकोरेट करणार आहे। हा एकदम रॉ फॉर्म मध्ये आहे, एकदम झट आणि पट केलेला आहे। सो मी ह्याला मस्तपैकी छान पेपर लावेन, मस्त टॅग वरती लिहीन, चिकटवेन किंवा व्हॉटएव्हरचा छान अट्रॅक्टिव्ह मी ह्याला बनवेन आणि मग मी 2024चा जो आपला फर्स्ट डे आहे तेव्हापासून सुरू करेन।
आणि ह्या गोष्टीचा तुम्हाला काय काय फायदा होतो किंवा तुम्ही इंटरेस्टेड आहात का ही गोष्ट करण्यामध्ये, मला नक्की कमेंटमध्ये पाठवा, लिहून पाठवा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये कळवताच, पण अजून तुम्ही मला अजून छान मनमोकळेपणाने तुम्ही मला कमेंट्स करा की तुम्हाला कोणते विषय अजून बघायला आवडतील व्हिडिओजमध्ये. आणि सो आता नवीन वर्ष सुरू होत आहे म्हणून मी ह्याचं एक म्हणजे ड्युरेशन ठेवलेलं आहे 1 वर्ष. बट तुम्हाला जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल त्याप्रमाणे करा. बॉक्सच असावा असं काही नाही, कोणताही कंटेनर चालेल. आणि त्याचबरोबर तुम्ही ड्युरेशन किती ठेवणार हे सुद्धा तुमच्या हातावर आहे, म्हणजे तुमच्या हातामध्ये आहे. जसं की तुम्ही 1 वर्षासाठी ठेवा, 6 महिन्यासाठी ठेवा, 1 महिन्यासाठी करा, ऍटलीस्ट 7 दिवसासाठी तरी तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता. पण ट्राय नक्की करा. तर या गुड नोटवर आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. येणारं हे वर्ष सगळ्यांना सुख समृद्धी भरभराटीचं जाओ, सगळ्यांची प्रगती हो आणि सगळ्यांबरोबर माझी सुद्धा हो. तुमचा बॉक्स ऑफ हॅपीनेसचा प्रोजेक्ट कसा चालू आहे हे मधून मधून मला कमेंटमध्ये कळवत राहा. आणि कोण कोण इंटरेस्टेड आहे आणि कोणाकोणाला ही कन्सेप्ट आवडली लवकर लवकर मला कमेंट्समध्ये कळवा. चलो देन, टाटा.